नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या ICICI बँकेमधून मृतकाच्या नावाने काढले पैसे. मृतकाची माहिती ICICI बँकेला दिल्यानंतर सुद्धा मृतकाच्या खोट्या सह्या करून दिग्रजच्या ICICI बँकेतून 2,77,000 रुपये काढल्याचा प्रकार घडला आहे. गजानन मोतीराम घुगे राहणार पोरादेवी या शेतकऱ्याचे 21/11/2024 हृदयविकाराने निधन झाले. निधनानंतर 18/12/2024 रोजी गजानन घुगे यांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या खात्यामधून 77,000ची रोख रक्कम काढण्यात आली. तर 2025च्या 2 जानेवारी रोजी धनादेशाद्वारे अरुण नामदेवराव सुरटकार यांच्या खात्यामध्ये 2 लाख जमा झाल्याची नोंद आहे. वरील सर्व बाबी लक्षात आल्यानंतर मृतकाचा मुलगा सचिन गजानन घुगे यांनी मॅनेजिंग डायरेक्टर अग्रणी बँक, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, तहसीलदार दिग्रस, पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्याकडे तक्रार केली असून अरुण सुरटकार याच्या खात्यात धनादेशाद्वारे 2 लाख कसे जमा झाले व खोट्या सह्या करून 77,000 बँकेतून कसे विड्रॉल झाले याबाबतची चौकशी करून अपराध करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध व सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून न्यायाची अपेक्षा सचिन घुगे यांनी केली आहे. याबाबत विद्यमान व्यवस्थापक ICICI बँक शाखा दिग्रस यांना विचारणा केली असता मृतक गजानन घुगे यांनी दिलेला चेक SBI येथून आला, त्यामुळे तो क्लिअर झाला. तर बँकेतून 77,000 रुपये कसे विड्रॉल झाले याबाबतची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.